हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे। मुलं आणि पॅरेंट्स याच्या बाबतीतली ही एक छोटीशी ट्रिक आहे। आज गुकेश दोम्माराजू हा जगातला सगळ्यात लहान चेसमधला चॅम्पियन बनला आणि सगळीकडे ही भारतीयांसाठी अतिशय मोठी अभिमानाची गोष्ट ठरली। बऱ्याचशा सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना हा गुकेशचा फोटो दाखवलेला असणार आहे। तो लहान असताना कशी प्रॅक्टिस करत होता हे दाखवलं असणार आहे। बघ तो कसा 18व्या वर्षीच वर्ल्ड चॅम्पियन झाला हेही सुनावलेलं असणार आहे। आणि मनातल्या मनात असं वाटलं असणार आहे की यार त्याचे आईवडील किती लकी आहेत की त्यांच्या पोटी गुकेशसारखा मुलगा जन्माला आला। आता जेव्हा असं काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी ओव्हर द टॉप सगळ्यांपेक्षा वेगळं जेव्हा काही मुलं करतात तेव्हा प्रत्येक पॅरेंटना वाटतं की ती एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत ही, किंवा प्रत्येक पालकांच्या मनात सुप्त इच्छा असते की आपलं मुलही असं काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी असावं। पण याच्यामध्ये ट्विस्ट आहे। गुकेशचे जे दोन्ही पालक आई वडील आहेत त्याच्यामध्ये वडील हे ENT डॉक्टर आहेत आणि आई ही मायक्रोबायोलॉजिस्ट आहे। गुकेशात जेव्हा इतका स्पार्क आहे, इतका उत्तम पद्धतीने चेस तो खेळू शकतो हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा गुकेशच्या आईवडिलांपैकी वडिलांनी त्यांचं करिअर पूर्णपणे थांबवलं, संपूर्ण वेळ गुकेशला दिला आणि आईच्या इन्कममधून त्यांचं घर चालत होतं। हे झाले एक्स्ट्राऑर्डिनरी पॅरेंट। सचिन तेंडुलकर पण अनेक वेळा, आत्ता परवासुद्धा जे इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये सुद्धा सांगतो की माझ्या आईवडिलांनी, स्पेशली आईनं, मोठ्या भावानं माझ्यासाठी खूप कॉम्प्रोमाइजेस केलेत, खूप कष्ट केलेत, तेव्हा मी आज सचिन तेंडुलकर म्हणून उभा आहे। एक्स्ट्राऑर्डिनरी मुलाचे हे एक्स्ट्राऑर्डिनरी पॅरेंट्स आहेत। चेस चॅम्पियन प्रज्ञानंदची सुद्धा आई त्यांच्याबरोबर प्रत्येक ठिकाणी असते आणि एका इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलं की ती त्या मुलांना चेसबद्दल कोणतेही गाईडलाईन्स देत नाही की तू आज असा खेळ तसा खेळ। ती त्यांना कम्फर्ट करायला आणि तुझ्याबरोबर मी उभी आहे आणि त्यांना एक कम्फर्ट फूड, एक कम्फर्ट फिलिंग देण्यासाठी त्यांच्याबरोबर उभी असते। एक्स्ट्राऑर्डिनरी चिल्ड्रनचे एक्स्ट्राऑर्डिनरी पॅरेंट्स आहेत। जेव्हा आपण आपल्या मुलाला म्हणतो, मुलीला म्हणतो बघ त्यांनी कसं एक्स्ट्राऑर्डिनरी केलं, मग ती जर मुलं उलटून तुम्हाला म्हणाली की तुम्ही सुद्धा आमच्यावर एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट घ्या तर तुम्हाला ते शक्य होणार आहे का? त्यामुळं इट इज ऑलवेज टू वे। जेव्हा एखादं बाळ असं काहीतरी स्पेशल ॲबिलिटी घेऊन जन्माला येतं तेव्हा आईवडिलांनाही तेवढंच डेडिकेटेड राहावं लागतं, तेवढीच मेहनत घ्यावी लागते आणि तेव्हा ते सगळं जे वलय, आता एका दिवसात तो एकदम जगाच्या पातळीवर पूर्ण फेमस झाला आणि मग त्याचा उदो झाला, पण त्याच्या मागचे हे पॅरेंट्सचे आणि त्याचे स्वतःचे सुद्धा सॅक्रिफायसेस आहेत हे कोणी दाखवणार नाही, बोलणार नाही। त्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या मुलामध्ये काही एक्स्ट्राऑर्डिनरी गुण आहेत किंवा काहीतरी गिफ्टेड आहे तर 100% तुम्ही त्याच्यामध्ये एफर्ट्स पुट करा। तुम्ही त्यानंच फक्त सगळे कष्ट घ्यावेत, त्यानंच कॉम्प्रोमाइज करावं असं होत नाही। जेव्हा पूर्ण फॅमिली पाठीशी उभं राहते, उत्तम संस्कार असतात। आज आपण बघितलं की गुकेशची मॅच जेव्हा संपली होती, तो संपल्यानंतर तिथून लगेच उठला नाही, त्यानं ते चेसचं जे त्यांचं होतं ते सगळं व्यवस्थित जशी होती प्यादी तशी व्यवस्थित ठेवली, त्याच्यानंतर तो उठला। सचिनच्या सुद्धा एका इंटरव्ह्यूमध्ये सचिननं सांगितलं की तुमची जी चीड असती, राग असती ती तुमच्या किटवर काढू नका, तुमच्या बॅटवर काढू नका, ते तुमचं टूल आहे ज्याच्यातून तुम्हाला सक्सेस मिळतो। तर ह्या सगळ्या गोष्टी त्या एका व्यक्तीचं टॅलेंट ओळखून त्याचं लक्ष देऊन अपब्रिंगिंग केलेलं आहे, लक्ष देऊन त्याची योग्य जपणूक केलेली आहे। आई वडिलांनी, त्याच्या भोवतीच्या लोकांनी त्याच्यामध्ये जीव ओतलेला आहे आणि अर्थातच त्या व्यक्तीनं सुद्धा त्याला उत्तम रिस्पॉन्स देऊन त्या पद्धतीनं ग्रूमिंग होऊन ह्या सगळ्या ज्या मी आत्ता नावं घेतल्या आणि असे अनेक लोक आहेत, अशा लोक जगाच्या पातळीवर एक आढळ स्थान मिळवून आत्ता उभे आहेत। आपण मध्येच एक सचिन तेंडुलकर आणि त्याचा मित्र जो त्याच्यापेक्षा चांगला क्रिकेटर वगैरे आहे असं बरंच मीडियामध्ये उठलेलं होतं। हे म्हणजे कसं आहे माहिती का, आमचा मुलगा खूप हुशार आहे पण तो अभ्यास करत नाही त्यामुळे तो नापास होतो असं म्हणण्यातला प्रकार आहे। तुमचा मुलगा जर हुशार असेल, तुम्ही जर मेहनत घेत असाल आणि त्याच्यावर जर योग्य संस्कार असतील तर मार्क हे पडणारच। तसंच जर घरामध्ये जर तुम्हाला एखाद्या मुलाला, मुलीला, प्रत्येक घरी काही एक्स्ट्राऑर्डिनरी बाळ जन्माला येईल असं नाही आहे, पण आपल्या जे पोटी जन्माला आलं आहे त्याच्यामध्ये जे टॅलेंट आहे त्याची जरी आपण जोपासना केली, आपल्याला जितका वेळ मिळतो तेवढा डेडिकेटेड जरी त्या बाळांसाठी, मुलांसाठी दिला तरी एक उत्तम नागरिक आणि
उत्तम सक्सेसफुल व्यक्तिमत्व म्हणून आपली मुलं नक्की उभा राहतील. आणि उगाच म्हणायला म्हणून नाही की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी केलं, कारण मला कायम वाटतं आपण मुलं जन्माला घालतो, मुलं आपल्याला सांगत नाहीत आम्हाला जन्माला घाला म्हणून. त्यामुळे ती स्वतःच्या पायावर उभा असतोपर्यंत संपूर्णपणे आपली जबाबदारी आहे. त्यांचे संस्कार कसे आहेत, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांची अपब्रिंगिंग कशी आहे, कुणीही आजूबाजूला बघत जरी नसलं तरी त्यावेळी त्यांचं बिहेवियर कसं आहे, हे सगळं आईवडिलांच्या मेहनतीवरच अवलंबून असतं. आणि एक्स्ट्रॉर्डनरी बाळ असेल तर वेल अँड गुड, पण अगदी ऑर्डिनरी आपल्यासारखी जरी व्यक्ती आपल्या घरी जन्माला आली असेल तरी त्याच्यामध्ये सुद्धा अनेक ऑर्डिनरी लोकच असं नेशन, एक समाज बनवतात. आणि प्रत्येक घरी जर ऑर्डिनरी व्यक्तीला थोडासा ग्रूमिंग करून, थोडासा त्याच्यावर मेहनत घेऊन थोडंसं एक्स्ट्रॉर्डिनरी बनवण्याचा जरी प्रयत्न केला तरी एक आपल्या तरी फॅमिलीमध्ये एक स्टँड आऊट होणारं कॅरेक्टर आपण आपल्या मुलांना बनवू शकतो. गुकेश हा एक्स्ट्रॉर्डिनरी आहेच, पण त्याचे आईवडीलसुद्धा एक्स्ट्रॉर्डिनरी आहेत. आणि हे सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे की सगळं मुलंच करतात किंवा मुलांनीच सगळं करावं असं नाही आहे. आईवडिलांचा सुद्धा तेवढा एफर्ट लागतो आणि मग त्याच्यानंतर ते एक्स्ट्रॉर्डिनरी कॅरेक्टर कुठून तरी असं चमकतं. आणि मग आपल्याला बिहाइंड द स्टोरी, बिहाइंड द पिक्चर ह्या स्टोरीज माहीत नसतात, ते कळावं, आपला पर्स्पेक्टिव्ह थोडा बदलावा म्हणून हा आजचा व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.